शेतकऱ्यांनी शब्द बदलल्याने कपाशीच्या भुरट्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना कारवाई न करताच जावे लागले परत। सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील घाटमाथा फार पूर्वीपासून सफेद सोन्याचे अर्थात कपाशीचे आगर म्हणून ओळखले जाते। या भागातील बहुतांशी शेतकरी बांधव नगदी पीक म्हणून कपाशीच्या पिकास प्रथम प्राधान्य देतात व कपाशीच्या 3 वेळा वेचणी करून आपल्या घरात किंवा शेतात ठिकठिकाणी साठवून नंतर कपाशीचा भाववाढ होईपर्यंत थांबून कपाशीची विक्री करतात। हेच नेमके कपाशी खरेदी करणाऱ्याच्या चाळीसगाव परिसरातील भुरट्या व्यापाऱ्यांनी गेल्या 3 वर्षापासून हेरले। ते प्रत्येक वर्षी गावातील काही दलालांना आपल्या हाताशी धरून भोळ्या भाबड्या शेतकरी बांधवांचा मेहनतीने पिकवलेला कापूस स्थानिक व्यापाऱ्यांपेक्षा 100 किंवा 200 रुपये प्रति क्विंटल अधिकच्या भावांनी लालूच शेतकरी बांधवांना दाखवून ठिकठिकाणचे दलाल भुरट्या व्यापाऱ्यांना खरेदी करून देतात। शेतकऱ्यास पहिल्यापासून शेतकरी राजा म्हणतात। या उदार अंतकरण असलेल्या राजाने मोठ्या मेहनतीने कष्टाने पिकवलेला शेतमाल वजन करून साठवून ठेवत नाही। हाच फायदा हे भुरटे व्यापारी घेत असून स्थानिक व्यापाऱ्यांपेक्षा 100 किंवा 200 रुपये प्रति क्विंटल जास्तीचा भाव आणि रोख रक्कम देत असल्याचे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे। घाटमाथ्यावरील 9 गावांमधील तसेच वाड्या वस्त्यांवर दलालांच्या मध्यस्थीचा फायदा घेऊन 20 किलो 1 तोल याप्रमाणे कपाशीची खरेदी करतात व ज्या दलालांनी 80 क्विंटल कापूस खरेदी करून दिला त्यास 5000 रुपये दलाली देतात। बाहेर गावाहून येऊन जास्त भावात कपाशीची खरेदी करून आणि सरासरी 63 रुपये प्रति क्विंटल दलाली देतात। तरी या व्यापाऱ्यांना धंदा करताना कसे परवडते याबाबत अनेकांना शंका होती। येथील एका शेतकऱ्यांच्या कापूस स्थानिक दलाच्या मध्यस्थीने खरेदी केला। त्या कापसाचे वजन करत असताना शेतकऱ्यांच्या लक्षात आले की कापूस मोजणारी व्यक्ती प्रत्येक वेळेस वजनाच्या बाजूने वरच्या बाजूला असलेली काडी कापसाचे वजन करण्या अगोदर फिरवून देत होता। म्हणून त्या शेतकऱ्यांचे वजन केलेला कापूस गाडीत टाकण्याच्या अगोदर वजन काट्यास आलेली वरची बाजू गाडी सरळ करून पुन्हा एकदा मोजला। कापूस पुन्हा मोजला तर त्या शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण फिरवून दिलेली काडी पुन्हा सरळ रेषेत फिरताच थोडे तिडके नव्हे तर चक्क 40 किलो मोजलेला कापसाचे वजन 49 किलो म्हणजेच क्विंटल मागे 22 किलो 500 ग्रॅम कापूस जास्त जात होता। म्हणजे आजच्या कापसाच्या प्रति क्विंटल 55 रुपये भावाप्रमाणे 200 रुपये प्रति क्विंटल भाव जास्त देत असल्याने भासावून 1240 रुपयांचा कापूस वजनात फसवणूक करून घेत असल्याचे निदर्शनास आले। याची चर्चा गावात होताच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असता येथील रहिवासी आणि तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कैलास पवार यांना समजले। त्यांनी तत्परता दाखवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल खेरनार यांना भ्रमणध्वनीवरून घडलेला प्रकार सांगितला। भ्रमणध्वनीवरून घडलेला प्रकार सांगितला। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतर अधिकाऱ्यांसमवेत फौजफाटा घेऊन सचिव खरनार कपाशी मोजत असलेल्या ठिकाणी भुरट्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी हजर झाले। दरम्यानच्या 2 तासांच्या अवधीत कपाशीच्या मालकांची नाट्यमयरित्या भुरट्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मनस्थिती बदलली आणि माझी व्यापाऱ्यांच्या विरोधात काही तक्रार नाही असे सांगितले। त्यामुळे भुरट्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नांदगाव येथील मुख्य कार्यालयातील काम बंद करून आलेल्या कृषी उत्पादन बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना आल्या पावली परत जावे लागले। नवेत्या विद्रीसह भरत पाटील, तिसरा डोळा न्यूज टीम, नांदगाव।